नमस्कार मित्रांनो. आजकाल लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत अनेकांना दातदुखी आणि दाढदुखीचा प्रचंड त्रास होत असतो. दातातील कीड आणि दातदुखी एका दिवसात मुळासकट नष्ट करण्यासाठी आज आपण एक अत्यंत सोपा आणि नैसर्गिक उपाय पाहणार आहोत. आवश्यक साहित्य. या उपायासाठी फक्त 2 गोष्टींची आवश्यकता आहे. उमराचे किंवा सीताफळाचे पान. तुम्हाला उमराचे 1 पान किंवा सीताफळाची 2 पाने घ्यायची आहेत. कवळे, हिरवे किंवा निब्बर कोणतेही चालतील. या पानांमध्ये जीवाणू प्रतिबंधक गुणधर्म असतात आणि जीवाणू मारण्याची ताकद असते. पूर्वीचे लोक या पानांचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करत असत. खाण्याचा चुना. चुन्यामध्ये प्रचंड प्रमाणात कॅल्शियम असते, जे आपल्या दातांसाठी खूप महत्त्वाचे असते. कोलगेटसारख्या टूथपेस्टमध्ये आम्लधारी घटक असतात, ज्याच्या अतिवापराने तोंडाला छाले येऊ शकतात. त्या तुलनेत हा नैसर्गिक उपाय खूप फायदेशीर आहे. 1. सर्वप्रथम घेतलेली पाने स्वच्छ पुसून किंवा धुवून घ्या. 2. या पानांचे बारीक तुकडे करा आणि खलबत्त्यामध्ये चांगले ठेचून घ्या. 3. ठेचलेल्या पानांमध्ये ज्वारी, बाजरी किंवा गव्हाच्या दाण्या एवढा अतिशय थोडा चुना टाका. टीप: चुन्याचा अतिवापर करू नका, कारण चुन्याचा सामू म्हणजे पीएच जास्त असतो, ज्यामुळे तोंडाची कातडी निघण्याची भीती असते. 4. आता चुना आणि ठेचलेले पान चांगले एकत्र करून त्याची एक गोल गोळी बनवून घ्या. सीताफळाच्या एका पानाची 1 गोळी बनते, तर उमराचे पान मोठे असल्याने त्याच्या एका पानातून साधारण 3 गोळ्या बनू शकतात. उपाय कसा करावा? ॲप्लिकेशन. ही तयार केलेली गोळी बरोबर ज्या दाताला कीड लागली आहे त्यावर 2 दातांच्या मध्ये किंवा जर दात पोखरलेला असेल तर त्या छिद्रावर ठेवा. गोळी दातावर ठेवल्यानंतर पुढील 15 मिनिटे ते अर्धा तास तोंडात जमा होणारी लाळ म्हणजे थुंकी खाली गाळायची आहे. चुन्याची उष्णता आणि कॅल्शियममुळे तिथल्या नसा मोकळ्या होतात आणि पानांच्या आयुर्वेदिक गुणांमुळे दातातील कीड डायरेक्ट मरून जाते. दवाखान्यात जाण्यापूर्वी आणि दात काढण्यापूर्वी हा जुन्या काळाचा नैसर्गिक उपाय एकदा नक्की करून पहा. तुमचे दात दुखत असतील तर नित्यनियमाने सीताफळाचे किंवा उमराचे पान आणि थोडासा चुना वापरून दातातील कीड कायमची संपवा. हा व्हिडिओ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्हाला या उपायाचा कसा फायदा झाला हे कमेंट करून नक्की कळवा.